कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही। क्रीडा लवादानं विनेशची याचिका फेटाळली। 100 ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश ऑलिम्पिकमधून अपात्र। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। रक्षाबंधनाआधीच सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा। जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्यांच्या खात्यात पैसे। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्वच भगिनींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या, हे लबाड सरकार पैसे परत घेतील। राज्य सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन। लाडकी बहीण योजनेमधील 1,64,00,000हून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण। 1,36,00,000 पात्र महिला यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देखील महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 3 दिवसात आधार कार्ड लिंक करण्याचं आव्हान। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवार यांच्यामध्ये फाईलवरून वाद। नगरविकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका। तर अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन, शिंदे ही आक्रमक। सूत्रांची माहिती। नांदेडमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। सुळेंच्या भाषणावेळी आंदोलकांनी व्यासपीठावर जात मराठा आरक्षणाबाबत भूमिका विचारली। भाजपच्या मिनल खतगावकरांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यास इच्छुक। निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीत जाणार नाही, समाजाला विचारूनच उमेदवार जाहीर करणार। 29 तारखेला अंतरवालीतील बैठकीमध्ये मोठा निर्णय। जरांगेंची माहिती। संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तब्बल 3 तास बैठक। विधानसभेला जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येण्याची शक्यता। जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचा उद्दिष्ट एकच असल्याची संभाजीराजेंची प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या हातामध्ये गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। पुण्यातील शनिवारवाडा दत्तक दिला जाणार। लोहगड, कार्ला लेणी, आगाखान पॅलेस आणि पाताळेश्वर लेणीचा देखील समावेश।